आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अलीकडेच एसटी बस भाडेदरात 15% वाढ केली आहे। या भाडेवाढीनंतर आता एसटी महामंडळाच्या आवडेल तेथे प्रवास या सवलत योजनेच्या दरात देखील वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। 31 जानेवारीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत। त्यामुळे प्रवाशांच्या लाडक्या लालपरीचा प्रवास महागला आहे। एसटी प्रशासनाच्या या निर्णयावर प्रवाशांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जाते। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आवडेल त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी आवडेल तेथे प्रवास ही सवलत योजना प्रशासनाकडून राबवली जाते। या योजनेअंतर्गत 7 दिवस आणि 4 दिवस याप्रमाणे बसेसच्या प्रकारानुसार आंतरराज्यात प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जाते। या योजनेअंतर्गत येणाऱ्या बस सेवांचे दर वाढवण्यात आले आहेत। दरपत्रकाप्रमाणे देण्यात येणाऱ्या पासचे सुधारित दर अटी आणि शर्ती लागू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। हे दर 31 जानेवारीपासून अंमलात आणण्यात आले आहेत। नव्या दरानुसार आता साध्या बससाठी 4 दिवसांसाठी 1814 तर 7 दिवसांसाठी 3171 रुपये मोजावे लागणार आहेत। या निर्णयामुळे प्रवाशांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे। किमान आवडेल तेथे प्रवास या सवलत योजनेचे दर कमी ठेवले पाहिजेत अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। या योजनेचा सर्वाधिक लाभ विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी वृद्ध नागरिक तसेच अनेक परिवार घेत असतात। या योजनेचा लाभ घेत अनेक नागरिक आपल्या परिवारासह राज्यासह इतर राज्यातील देवदर्शनाला जात असतात। या सवलत योजनेचा लाभ सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी देखील अनेक परिवार घेत असतात। त्यामुळे आवडेल तेथे प्रवास या सवलत योजनेचे दर किमान करावेत अशी मागणी आता होत आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।